नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, UPSC 2024ला ऑप्शनलला एक क्वेश्चन विचारला गेला होता. हा क्वेश्चन वर्ल्ड हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मी तुमच्यासमोर वाचतोय. क्वेश्चन काय होतं बघा. प्रबोधन विचारकों द्वारा उठाए गए विचार पुरातन राज्य के समाज तथा राजनैतिक व्यवस्था के लिए बेहद अस्थिर करने वाले थे. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की युरोपमध्ये जे प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला होता, तसं तर इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये प्रबोधनाचा कालखंड सुरू झालेला आहे. या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये जे काही विचारक होते, उदाहरणार्थ म्हणून तुम्ही व्होल्टेअर, मॉन्टेस्क्यू, रूसो, इमॅन्युएल कांट अशा वेगवेगळ्या विचारकांचं उदाहरण त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या विचारकांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी तिथील राजसत्ता म्हणजे थोडक्यात मोनार्की आणि तिथली जी मोनोपॉली आहे त्या मोनोपॉलीच्या विरोधातल्या गोष्टी आहेत. थोडक्यात सांगायचं असंच की राजा हा प्रजेसाठी असतो, राजाने प्रजेचं रक्षण करायचं असतं, कोणतीही व्यवस्था ही प्रजेच्या हितासाठी असते. ह्या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगायला सुरुवात झाली होती. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मॉन्टेस्क्यू हा ब्रिटनच्या लोकशाही व्यवस्थेचा खूप खंदा पुरस्कर्ता होता हे लक्षात घ्या. तर दुसरीकडे व्होल्टेअर म्हणतोय की यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, व्होल्टेअरनं ज्या पद्धतीनं काही नाटकं लिहिली, लुई सरकारचा विरोध केलेला आहे. इमॅन्युएल कांट ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्था कशी असावी हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रूसोचं खूप फेमस सेंटेन्स आहे. ते म्हणजे काय, तर कुणी इतकं श्रीमंत नसावं की ते एखाद्याला विकत घेईल आणि कुणी इतकं गरीब नसावं की तो स्वतःला विकेल. ह्या सगळ्या विचाराने कुठे ना कुठेतरी एक राजकीय क्रांतिकारी वातावरण जे आहे ते तयार केलं होतं. एका मोनोपॉलीपासनं एका लोकशाहीकडे युरोपाची वाटचाल सुरू झाली होती. हे सगळे मुद्दे हे तुम्ही त्या उत्तरामध्ये मांडणं आवश्यक आहे.